विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. भारतात विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीय संविधानाशी निगडीत विविध प्रश्न विचारले जातात. आज या लॉकडाऊनच्या काळात आपला अभ्यास विषय निरंतर सुरू राहावा, आपल्याला भारतीय संविधानाविषयी माहिती व्हावी या उद्देशाने मी डॉक्टर प्रमोद कुमार नंदेश्वर, उत्तमचंद बगड़िया, कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम आपणाकरिता भारतीय संविधानावर आधारित सामान्य ज्ञान विषयक प्रश्नावली घेऊन आलो आहे. या प्रश्नावलीतील प्रश्नांच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आपली ज्ञानवृद्धी होईल अशी आशा व्यक्त करतो. ही वस्तुनिष्ठ प्रश्नावली आपणास नक्कीच उपयोगी सिद्ध होईल याची खात्री आहे. आपण निरंतर या माध्यमातून विविध विषयावर संवाद साधत राहू. चला तर मग आजची ही प्रश्नावली अभ्यासू. या प्रश्नावलीचा पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेचे पहिले हंगामी अध्यक्ष कोण होते? यामध्ये 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा पर्याय सच्चिदानंद सिन्हा, तिसरा पर्याय श्यामाप्रसाद मुखर्जी आणि चौथा पर्याय आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न पुन्हा एकदा पाहू. भारतीय संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण? याची बरोबर उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा. दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? यामध्ये 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा पर्याय सरदार वल्लभभाई पटेल, तिसरा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न पुन्हा एकदा पाहू. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरा प्रश्न आहे, भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? 4 पर्याय आहेत मित्रांनो. पहिला पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा पर्याय सरदार वल्लभभाई पटेल, तिसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपणास ही गोष्ट ज्ञात असणे गरजेचं आहे की संविधानाशी निगडीत 3 प्रश्न विचारले जातात. यामधला 3ही प्रश्न एकमेकाशी कन्फ्यूज करणारा आहे, लक्षात ठेवायला थोडा अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा होते, तर संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, मसुदा समिती म्हणजे कोणती समिती? ज्या समितीने संविधान तयार केलं, संविधानाचा ड्राफ्ट तयार केलं, ज्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि तिसरा प्रश्न याच्याशी निगडीत आहे, तो म्हणजे संविधान सभेचे अध्यक्ष. हे जे संविधान सभेचे अध्यक्ष आहेत हे स्थायी अध्यक्ष यांना म्हटलं जाते आणि ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यानंतरचा चौथा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की भारतीय संविधान केव्हापासून अंमलात आले? भारतीय संविधान केव्हापासून अंमलात आले? 4 पर्याय आहेत. यामधला पहिला पर्याय आहे 11 मे 1960, दुसरा पर्याय आहे 15 ऑगस्ट 1947, तिसरा पर्याय आहे 26 जानेवारी 1949,
आणि चौथा पर्याय आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न आहे, भारतीय संविधान केव्हापासून अंमलात आले? याची बरोबर उत्तर आहे 26 जानेवारी 1950. बरोबर उत्तर आहे 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950ला खऱ्या अर्थानं भारत प्रजासत्ताक गणराज्य झालं आणि तेव्हापासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. मग तुम्हाला माहीतच असेल की 15 ऑगस्ट 1947ला काय झालं. तर 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. ब्रिटिश वसाहतीपासून भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. यानंतरचा 5वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नागरिकांना कोणत्या प्रकारचा न्याय देण्याचा निर्धार संविधानात केला आहे? प्रश्न आहे, भारतीय नागरिकांना कोणत्या प्रकारचा न्याय देण्याचा निर्धार संविधानात केला आहे? 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय फक्त सामाजिक न्याय, दुसरा पर्याय सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, तिसरा पर्याय राजकीय न्याय आणि चौथा पर्याय आहे मित्रांनो फक्त आर्थिक न्याय. या 4 पैकी बरोबर उत्तर आहे भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाने कोणता न्याय देण्याचा निर्धार केला आहे? उत्तर आहे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत याचा उल्लेख आलेला आहे. यानंतरचा 6वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? पहिला पर्याय आहे 1 वर्ष 11 महिने 16 दिवस. दुसरा पर्याय आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. तिसरा पर्याय आहे 3 वर्ष 2 महिने 18 दिवस. आणि चौथा पर्याय आहे 4 वर्ष 11 महिने 18 दिवस. याची बरोबर उत्तर आहे भारतीय संविधानास तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? याची बरोबर उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. बरोबर उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. यानंतरचा 7वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली? घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली? 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे 15 ऑगस्ट 1947. दुसरा पर्याय 26 नोव्हेंबर 1949. तिसरा पर्याय 26 जानेवारी 1950. चौथा पर्याय 9 डिसेंबर 1946. तो आपणास माहिती असेल घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली. यानंतरचा 8वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाचे जनक कोणास म्हटले जाते? भारतीय संविधानाचे जनक कोणास म्हटले जाते? 4 पर्याय आहेत याच्या उत्तराकरिता. पहिला पर्याय आहे महात्मा गांधी. दुसरा पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तिसरा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू. तो भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे जनक असे म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, देशाचा सर्वोच्च शासन प्रमुख कोण आहे? देशाचा सर्वोच्च शासन प्रमुख कोण आहे? 4 पर्याय आहेत उत्तराकरिता. पहिला पर्याय आहे पंतप्रधान. दुसरा पर्याय आहे राष्ट्रपती. तिसरा पर्याय आहे सेनाप्रमुख. चौथा पर्याय आहे सरन्यायाधीश. प्रश्न आहे देशाचा सर्वोच्च शासन प्रमुख कोण आहे? तो याचे उत्तर आहे देशाचा सर्वोच्च शासन प्रमुख राष्ट्रपती आहे. राष्ट्रपतीच्या नावाने देशाचा कारभार चालतो, त्यामुळे तो
देशाचा सर्वोच्च शासन प्रमुख आहे. यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रध्वजावर असणाऱ्या चक्राचे नाव काय? भारतीय राष्ट्रध्वजावर असणाऱ्या चक्राचे नाव काय? याचे उत्तर आहे, 4 पर्याय आहेत, वीरचक्र, परमवीर चक्र, अशोक चक्र आणि सुदर्शन चक्र. याची बरोबर उत्तर आहे अशोक चक्र. भारतीय राष्ट्रध्वजावर मधोमध जे चक्र आहे त्या चक्राला अशोक चक्र असे संबोधले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे अशोक चक्र. विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नावली आपण पाहिली याचा उपयोग आपणास नक्की होईल याची मला खात्री आहे. मी निरंतर आपणास उपयोगी होईल अशा प्रश्नावली घेऊन आपणासमोर येत राहील. आपण